जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या या घडीची सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाराष्ट्र सेट एक्झाम या परीक्षेचा निकाल जाहीर करून देण्यात आलेला आहे. यामध्ये ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी घेतलेली होती. यामध्ये 7 एप्रिल 2024ला ही परीक्षा घेण्यात आलेली होती. तर या परीक्षेचा जो काही निकाल आहे तो आज दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता जारी करून देण्यात आलेला आहे आणि तो ऑनलाईन पब्लिश केलेला आहे. आता पब्लिश केल्यानंतर नेमकी आपल्याला हा निकाल कसा बघायचा आहे, निकाल बघितल्यानंतर आपण सर्टिफिकेट कसं डाउनलोड करता येईल आणि जे विद्यार्थी काही मार्कावरून राहून गेले तर त्यांना पुढे काय प्रक्रिया आहे याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या 39वी जी काही सेट परीक्षा 7 एप्रिल 2024ला विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेली होती. यामध्ये जवळजवळ 1,09,250 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. त्यामध्ये 7,273 विद्यार्थी म्हणजे 6.66% विद्यार्थी या परीक्षेमध्ये क्वालिफाईड झालेले आहेत. तर क्वालिफाईड झालेल्या विद्यार्थ्यांना ई सर्टिफिकेट्स काय करता येणार आहे, डाउनलोड करता येणार आहे. तर ही परीक्षा 7 एप्रिल रोजी 17 शहरांमधील विविध महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेली होती. यामध्ये जे काही विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे यांचा जो काही आकडा आपण बघितला तर तो फक्त 6.66% इतकाच जाहीर झालेला आहे. तर तुम्हाला जर का निकाल बघायचा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने बघू शकता. तर सगळ्यात प्रथम तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर जा. तिथे सेट एक्झाम या नावाने टॅब दिसेल, त्या टॅबवरती क्लिक करा आणि इथे तुम्हाला 2 पद्धतीने रिझल्ट चेक करता येईल. एक या ठिकाणी रिझल्ट म्हणून पण ऑप्शन दिलेला आहे किंवा या ठिकाणी डायरेक्ट रिझल्टची लिंक पण दिलेली आहे. त्यावरती काय करा, क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक्झामिनेशन किंवा सिलेक्ट एक्झाम या नावाची टॅब दिसेल, त्यावरती क्लिक करा. तर तिथे 1 नंबरचा ऑप्शन 7 एप्रिल 2024 सिलेक्ट करा. 7 एप्रिल 2024 सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहे. एक आहे विथ मार्क्स आणि दुसरा आहे विदाऊट मार्क्स. तर तुम्ही कोणताही ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा परीक्षेचा सीट नंबर टाकायचा आहे 6 डिजिटचा. नंतर तुमचा एंटर नेम तुमचं टाकायचा आहे. ॲज पर तुमच्या हॉल तिकीट किंवा ॲप्लिकेशनवरती जसं नेम असेल त्याच पद्धतीने नेम या ठिकाणी टाकायचा आहे. डेट ऑफ बर्थ आणि मोबाईल नंबर देखील तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सर्च रिझल्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा जो काही निकाल आहे तो निकाल तुम्हाला या ठिकाणी बघता येईल. त्याच्यामध्ये जे विद्यार्थी क्वालिफाईड झालेले आहेत तर त्यांचं नाव येतं की कॉंग्रॅच्युलेशन, यू हॅव बीन क्वालिफाईड द सेट एक्झामिनेशन हेल्ड ऑन 7 एप्रिल 2024. त्यानंतर इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तुमचा सीट नंबर, तुमचं फुल नेम, तुमचा सब्जेक्ट या ठिकाणी येतो. पेपर 1 किंवा 2ला जे काही मार्क्स पडले ते मार्क्स पण येतात. जर आपण विथ मार्क्स ऑप्शन सिलेक्ट केलं किंवा विदाऊट मार्क्स जर का आपण ऑप्शन सिलेक्ट केलं तर तिथे डायरेक्ट रिझल्टला क्वालिफाईड म्हणून येऊन जाईल. तर जे विद्यार्थी क्वालिफाईड झाले त्यांचं सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. आता जर का एखादा विद्यार्थी सेट पासआउट झाला आहे, त्याला जर का त्याचं सर्टिफिकेट्स डाउनलोड करायचं असेल तर त्यांनी काय करायचं, तर या ठिकाणी सेट एक्झामच्या ऑफिशियल होमपेजवर इथे इम्पॉर्टंट लिंक्समध्ये 1 नंबरचीच लिंक्स तुम्हाला दिलेली आहे ई सर्टिफिकेट्स. त्यावरती काय करा, क्लिक करा. ओके. सो सर्टिफिकेट्स ई सर्टिफिकेटवर लिंकवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट एक्झाम येईल. तर तिथे तुम्ही 7 एप्रिल 2024 हे ऑप्शन लास्टला दिलेलं आहे, ते तुम्ही काय करा, सिलेक्ट करा. ओके. तुम्ही ते सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमचं सीट नंबर, नेम, डेट ऑफ बर्थ येईल ते मेन्शन करा ॲज पर तुमचं ॲप्लिकेशन दिलेलं आहे त्यावरती. नंतर इथे तुम्हाला कॅप्चा दिलेला आहे, जसं बघा MDECZ. तर या पद्धतीने तो कॅप्चा आपण कॅप्चामध्ये एंटर करूया आणि शेवटी तुम्हाला सबमिट म्हणून ऑप्शन दिलेला आहे, त्या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला मेसेज दिसून येईल की युअर रजिस्टर मोबाईल नंबर फॉर सेट एक्झामिनेशन. मग इथे मोबाईल नंबर येईल. सो OTP हॅज बीन सेंट ऑन युअर रजिस्टर मोबाईल नंबर, काइंडली एंटर OTP. सो या ठिकाणी एंटर OTP टाका आणि डाउनलोड ई सर्टिफिकेट्सवर क्लिक करा. जनरली आत्ता ही सिस्टीम चालू नाही आहे, कदाचित काही जणांची दिसत असेल तर ती तुम्हाला बघता येईल. तर या पद्धतीने तुम्हाला काय होईल, तुमच्या सेट एक्झामचं जी काही स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट असिस्टंट प्रोफेसर आहे तर त्याचं जे काही सर्टिफिकेट्स आहे ते सर्टिफिकेट्स तुम्हाला डाउनलोड करता येईल. ॲक्च्युली हे सर्टिफिकेट माझं आहे जे पाठीमागच्या एक्झाममध्ये पासआउट झालेलं होतं. तर त्यामध्ये तुमचा रेफरन्स नंबर येईल, त्यानंतर सीट नंबर येतो, तुमचं पूर्ण नेम, तुमचं फादर्स नेम, मदर्स नेम येईल, त्यानंतर तुमचा सब्जेक्ट कोणता आहे त्याची देखील माहिती या पद्धतीने येऊन जाईल. तर या पद्धतीने तुमचं सेट एक्झामचा रिझल्ट काय करता येईल, तुम्हाला डाउनलोड करता येईल.
सो विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी सेट एक्झाममध्ये पासआउट झालेले आहे, क्वालिफाईड झालेले आहे, त्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. तुम्हाला माहिती आहे की सेट एक्झाम ही एकूण 300 मार्कांची घेतली जाते. त्यामध्ये तसं पासिंग क्रायटेरिया हे पेपर नंबर 1 साठी 40% आणि पेपर नंबर 2 साठी 35% ॲप्लिकेशन असतो. बट क्वालिफाईड होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, कट ऑफ लिस्टमध्ये यावं लागतं. जसं एक्झाम्पल मी सांगतो की कॉमर्सचं OBC कॅटेगरीला जवळजवळ 52% काय झालेलं आहे, मेरिट लागलेलं आहे. म्हणजे 300 मार्काच्या 52% तुम्हाला जर असतील तर तुम्ही काय होतात, त्या एक्झाममध्ये पासआउट होतात. म्हणजे 52% म्हणजेच नेमके किती झाले, तर 300चे 52 म्हणजे नियर अबाउट 154च्या आसपास तुम्हाला मार्क्स हे पाहिजे नसतात. तर ज्या विद्यार्थ्यांना 154 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असतील कॅटेगरीमधले, ते विद्यार्थी त्या एक्झाममध्ये काय होतात, पासआउट होऊन जातात. तर ओके. सो सेट एक्झामची जी काही कट ऑफ लिस्ट दिलेली आहे ती विषयावाईज वेगवेगळी आहे. जसं की काही विद्यार्थी मराठीमध्ये जर का ऑर्फन असतील तर त्यांना 35%ला सुद्धा क्वालिफिकेशन दिलेलं आहे. तर तुम्ही 6.66% क्रायटेरियामध्ये बसलात तर निश्चित तुमचा सेट एक्झाम क्वालिफाईड होतील. हा एक पहिला मुद्दा. आता जे विद्यार्थी ऑलरेडी पासआउट झाले त्यांना सर्टिफिकेट डाउनलोड्स करून त्यांना चांगल्या पद्धतीच्या पुढच्या सुवर्णसंधींचा लाभ घेता येईल. पण जे विद्यार्थी ऑलरेडी नॉन क्वालिफाईड झाले किंवा काही एखाद्या 2 मार्कावरून राहून गेले, तर या विद्यार्थ्यांनी निराश न होता पुढील परीक्षांचा अभ्यास आत्तापासूनच सुरुवात करा. मी एक तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो, ती स्ट्रॅटेजी फॉलो करा. निश्चित तुम्ही पहिल्या प्रयत्नात पासआउट होताल. या अगोदरच्या एक्झाममध्ये जेही विद्यार्थी पासआउट झाले, जेही विद्यार्थी माझ्या मार्गदर्शनाचा लाभ घेत होते, ते विद्यार्थी ॲक्च्युली सेट एक्झाममध्ये पासआउट झाले. तर ती एक अशी थीम आहे किंवा क्रायटेरिया त्यांनी वापरला, तो म्हणजे पेपर नंबर 1 आणि 2ला रोज किमान 1-1 तास या विषयासाठी दिला गेला पाहिजे. रोज तुम्ही थिअरी तर कवर कराच करा, बट याबरोबर किमान 50 प्रश्न तुम्ही पेपर नंबर 1चे रीड करा आणि 50 प्रश्न पेपर नंबर 2चे सुद्धा तुम्ही डेली रीड करा. म्हणजे धरून चला की पुढच्या 6 महिन्यामध्ये जर का याच्या पुढची एक्झाम असेल तर तुमचा खूप साऱ्या प्रश्नांचा साठा तुमच्याकडे असणार आहे. हा एक पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2 यांच्यासाठी जी काही बुक्स आहे किंवा जी काही नोट्स तुम्ही वापरत आहात, जी बुक्स वापरत आहात, तर बुक्समध्ये पहिल्या पेजपासून तर लास्ट पेजपर्यंत जे काही चॅप्टर्स आहे, ईच अँड एव्हरी चॅप्टर्स तुम्ही काय करा, रीड करा आणि ते जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुम्ही हायलाईट करून ठेवा. तर या पद्धतीने तुम्ही दोन्हीही पेपरचा अभ्यास जर का चांगल्या पद्धतीने केला, निश्चित तुम्ही येणाऱ्या पुढच्या परीक्षेमध्ये सेट क्वालिफाईड होताल. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने स्ट्रॅटेजी फॉलो करा. अदरवाईज मी कशा पद्धतीने सेट एक्झाम क्वालिफाईड झालो या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्ही देखील सेट एक्झाममध्ये क्वालिफाईड होताल. तर पुन्हा एकदा आत्ताच्या सेट परीक्षेत जे विद्यार्थी पासआउट झाले आहे, क्वालिफाईड झालेले आहे, त्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मी प्राध्यापक अक्षय बळे आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. तुम्हाला असेच उत्तम यश मिळवत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि जे विद्यार्थी नॉन क्वालिफाईड झाले, पहिला प्रयत्न असेल त्यांचा किंवा दुसरा प्रयत्न असेल, तर त्यांनी निराश होऊ नका. पुन्हा नव्या जोम्याने अभ्यासाला सुरुवात करा. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, हे कृपया लक्षात घ्या. अपयशाला खचून न जाता अजून चांगल्या खंबीरपणे उभे राहा आणि येणाऱ्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी निश्चित पॉझिटिव्हली प्रयत्न करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. काही मनामध्ये शंका असेल तर निश्चित चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि सेट एक्झामबाबत आणि पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत अपडेट देणारे 2 महत्त्वाचे चॅनल आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्याचा वापर करून आपण जॉईन होऊ शकता. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.